महाविकास आघाडीमध्ये बरेचशा सरकारी नोकऱ्या होत्या. आता यांच्या खासगीकरणामुळे नवीन युवकांच्या हाताले काही काम नसल्यामुळे सगळी बेरोजगारी वाढली. 2022चे जे उद्धव ठाकरेंनी विमा मंजूर केला होता, तर तो विमा आता भेटला. तर कसं आहे, जे उद्धव ठाकरेचं सरकार होतं ते एक शेतकरी हितार्थ सरकार आहे. हे बाकीचं हे सरकार काही कामाचं नाही आहे. की काय केलं या सरकारने? हां, काहीच नाही केलं. जे उद्धव ठाकरेंनी केलं ते कोणच नाही केलं. हा लाडकी बहिणी योजने पैसे देते ना, इथले डिझेल सिलेंडर हे दिलं मोफत. तो म्हणते सिलेंडरची पैसे द्यावं लागतात, 830 रुपयावर केलं. तेलाचे भाव वाढले, काहीच नाही उरलं सर. नमस्कार, मी धनंजय साबळे. आपण सध्या आहो अमरावतीच्या दर्यापूर या मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघ जो आहे तो आरक्षित आहे, SC आरक्षित आहे. विद्यमान आमदार या ठिकाणचे होते ते आजचे खासदार आहेत बळवंत वानखळे. या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षापासून काय विकास झाला, सध्या या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची हवा आहे हे संपूर्ण जाणून घेणार आहोत मुंबई तकच्या विधानसभाच्या आखाडा या सत्रामध्ये. आपल्यासोबत या ठिकाणी दर्यापूर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आहेत, मतदार आहेत. नेमकं त्यांची काय भूमिका आहे आपण सर्व जाणून घेणार आहोत. मला एक सांगा की सध्या या मतदारसंघामध्ये कोणाकोणाची हवा चालू आहे, कोण कोण उमेदवार असू शकतं, कोणाची टक्कर होईल, काय वाटतं? तर या मतदारसंघात हवा सध्या शिवसेनेचे अभिजित अडसूळ आणि दुसरे म्हणजे गुणवंत दोपारे यांची हवा आहे. काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात गेल्या 5 वर्षापासून कशा प्रकारे विकास झाला, काय वाटतं? या मतदारसंघात जे तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. मला एक सांगा की या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे सध्याचं वातावरण आहे की गेल्या 2.5 वर्षापासून महायुतीची सरकार आहे, त्याच्या 2.5 वर्षा अगोदर महाविकास आघाडीची होती. दोन या सरकारांमध्ये कोणाचं काम सरस वाटलं तुम्हाला? महाविकास आघाडी. काय कारण असू शकतं? कोणतं एखादं काही सांगता येईल का तुम्हाला? कसं एखादा मुद्दा किंवा एखादं काही असं वर्क सांगता येईल महाविकास आघाडीचं की जे तुम्हाला आवडलं? पहा, महाविकास आघाडीत असं होतं की मी तर सांगण्यात झालं तर तरुण वर्गात मी बोलणारा माणूस. तरुण वर्गाले आमच्या इथं जास्त ट्रेंड आहे MPSCचा. पण सरकारी नोकरी तर सध्या काही या सरकारमध्ये तरी सरकारी नोकरी सध्या अवेलेबल नाही आहेत जे आता तरुण वर्गाला द्यायला पाहिजे. पण महाविकास आघाडीमध्ये बरेचशा सरकारी नोकऱ्या होत्या. आता यांच्या खासगीकरणामुळे नवीन युवकांच्या हाताले काही काम नसल्यामुळे सगळी बेरोजगारी वाढली. असं वाटते महाविकास आघाडी आता नवीन काहीतरी उद्योग देतील, सरकारी नोकऱ्यात जागा मिळतील आणि तरुण वर्ग कुठेतरी एक बेरोजगार झालेला आहे तो कुठेतरी कामाला लागेल. हिंदुत्वाचा मुद्दा चालेल का या निवडणुकीमध्ये? नाही चालू शकत. राम मंदिर, केंद्र सरकारनं राम मंदिर बांधलं येत आहे, तो मुद्दा पण त्या मुद्द्यावर मतदान होईल असं वाटतं तुम्हाला? राम मंदिराच्या भरोश्यावर नाही होऊ शकत. बरं, या 5 वर्षामध्ये ज्या 2 सरकार आलेले आहेत, महाविकास आघाडी पहिले होती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि आता एकनाथ शिंदे आहेत महायुती. कोणाचं काम सरस वाटलं तुम्हाला? मला उद्धव ठाकरेचं. काय असं काम आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे सध्याही घडेला? हिंदुत्वाचा एक नागरिक आहे उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचं एक दैवत आहे. काय वाटते तुम्हाला गेल्या 2.5 वर्षात किंवा या 2.5 वर्षात काय नेमकं काम झालेलं आहे? या 2.5 वर्षात काही तर काम झालेलं नाही आहे. पण जे 2022चे जे उद्धव ठाकरेंनी विमा मंजूर केला होता, तर तो विमा आता भेटला. तर कसं आहे, जे उद्धव ठाकरेचं सरकार होतं ते एक शेतकरी हितार्थ सरकार आहे. हे बाकीचं हे सरकार काही कामाचं नाही आहे. की हे सरकार सबन म्हणजे लुच्चेचं सरकार आहे. मला एक सांगा दादा की काय प्रमुख मुद्दे राहतील त्या मुद्द्यावर तुम्ही यावेळेस मतदान कराल? कास्तकाराच्या मालाला भाव, एवढाच मुद्दा. कास्तकाराच्या मालाला भाव हे सरकार देऊ शकत नाही. जो उद्धव ठाकरेंना 10,000 भाव दिला तोच ठीक झाला. आता काय कास्तकाराच्या भावाला 4,500 सोयाबीन झालं, 5,500 4,500 झालं.
काय केलं या सरकारने? हा, काहीच नाही केलं. जे उद्धव ठाकरेंनी केलं ते कोणच नाही केलं. तर एकंदरीतच लोकांची मतं जी आहेत ती वेगवेगळी आहेत. आपल्यासोबत दर्यापूरचे चहावाले आहेत. चहा बनवताना मस्त आनंद येतो. सर्वात महत्वाचं आहे की सध्या हवा कोणाकोणाची सुरू आहे, काय काय कोण कोण उमेदवार आहे, कोणाची टक्कर होईल, काय वाटतं तुम्हाला? टक्करमध्ये तर खूप सारे जण आहेत. म्हणजे आता आमदारकीसाठी खूप जण अंजनगाव दर्यापूर तालुक्यातून खूप जण उभे राहण्याची शक्यता अशी आहे आमच्या इकडून. पण कोणीही जरी आलं तर आम्हाला चालते. परंतु आमच्या विद्यार्थ्यासाठी, आमच्या दर्यापूर तालुक्यासाठी, अंजनगाव तालुक्यासाठी कोणी जरी प्रगतीसाठी जरी हात जर उभा जरी केला तर आम्हाला चांगलं वाटेल. आणि टक्करीसाठी गुणवंत देवबारे साहेब आहेत, अभिजित अडसूळ साहेब आहेत, अंकुश वाकपांजर साहेब आहेत आणि असे भरमसार खूप सारे लोक आहेत की ते आपल्या इथे उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. आणि चांगली गोष्ट आहे, कुणी पण येऊ, परंतु आमच्या दर्यापूर तालुका आणि अंजनगाव तालुक्याचा विकास झाला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे. तर नक्कीच लोकांचं मत एकदम स्पष्ट असतं की जो विकास करेल, जो आमचे मुद्दे सोडविल त्यांनाच आम्ही मतदान करू. काय वाटतं दादा, नेमकं या मतदारसंघाचे काय काय महत्वाचे प्रश्न आहेत? शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत? शेतकऱ्याला म्हणजे कापसाले भाव पाहिजे, सोयाबीनले भाव पाहिजे. हा लाडकी बहिणी योजने पैसे दिले त्यानं. इथले डिझेल सिलेंडर हे दिलं मोफत देतो म्हणते. सिलेंडरची पैसे द्यावंच लागतात. 830 रुपयावर केलं. तेलाचे भाव वाढले. काहीच नाही होऊन राहिलं सरकार. बरं, या 5 वर्षामध्ये 2 सरकार आलेले आहे. पहिले उद्धव ठाकरेची सरकार होती, महाविकास आघाडी, आणि त्यानंतर आली शिंदे, फडणवीस आणि नंतर अजित पवार यांची महायुती. कोणाचं काम सरस वाटलं आम्हाला उद्धव ठाकरेचं. काय असं काम होतं ते सांगाल? कारण की त्यानं शेतकरी कर्ज माफ करतो म्हणता केलेली आहे त्यानं. अजून बाकीचे घरूनच त्यानं सांगितले 7/12 हे करा ते करा. आता 7/12साठी तर याच्यावर त्याला म्हणून राहिलं, शेतूत जा, नंबर लावा, इकडे बँकेत नंबर लावा. 100 रुपये स्टॅम्प 500 रुपयावर गेला. लाडकी बहीण योजनेचा काही असर पडेल काही महायुतीला? काहीच नाही पडत. काही नाही पडत. का बरं? काही नाही पडत. कास्तकाराच्या मालाला भाव पाहिजे. काही लाडकी बहीण नाही पाहिजे ना, काही नाही पाहिजे. काय वाटतं तुला? तू मतदार आहेस का? नाही. पण तरी तुला काय वाटतं नेमकं इलेक्शन मध्ये काही हवा घेवा, कोणाची हवा चालू आहे, काय काही ऐकत असेल ना तू? नाही. काही नाही. दादा, एक दुसरा महत्वाचा काका मुद्दा हा आहे की तुम्ही जुने जाणकार आहात. मोबाईलवर 1 मिनिट थांबून जाल. जुने जाणकार आहात. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे, कोणाची राहील, कशा पद्धतीनं हे इलेक्शन, कोण्या मुद्द्यावर मतदान कराल तुम्ही? हवा कोणाची असली तरी सर कोणाही विकासाकडे लक्ष द्यावं. आता हवा म्हटलं तर हा सर्व पंचरंगी कार्यक्रम झाला. कोणीही पक्षाचा म्हटलं तर या पक्षातले त्या पक्षात, त्या पक्षातले त्या पक्षात, सगळेजण आपल्याच भाज्यावर चालू आहे. कोणी येऊ, फक्त या शिक्षणाच्या लेकराईचं यायचं, शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, इतक्याच गोष्ट बोलणं आहे. तर शेतकरी काकांचं स्पष्ट म्हणणं आहे की जो विकास करेल, जो आमच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देईल, हवा कोणाची असो, कारण सध्याच्या घडीला या 5 वर्षातनं जास्ती करून 2.5 वर्षात जो पंचरंगी म्हणजे विदर्भात याला पंचरंगी कार्यक्रम असा म्हणतात. कोण कोणत्या पक्षात आहे, उद्या कुठे राहील याची काहीच कल्पना नाही. मतदान आज या पक्षाच्या या चिन्हावर देऊ तर उद्या तो त्या चिन्हाच्या सोबत चालला जाईल. म्हणजे हा पंचरंगी कार्यक्रम झालेला आहे. पण या ठिकाणचे सर्वात महत्वाचे मुद्दे विकासाचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याचे आहेत. आणि त्याच अँगलनं हवा कोणाची असो, लढत कोणाची हो, पण विकासाला आणि शेतकऱ्यांच्या पाठीराख्या सरकारलाच आम्ही मतदान करू, असं दर्यापूरच्या या मतदारसंघातील लोकांचं म्हणणं आहे. अमरावतीच्या दर्यापूरनं कॅमेरा पर्सन दुर्वास रोकडेसह धनंजय साबळे, मुंबई तक.